Today we are going to learn lesson number 2, work of the saints. संतांची कामगिरी आपण ह्या लेसन मध्ये बघणार आहोत. The tradition of saints that began in Maharashtra with Sri Chakradhar, Sant Namdev, Sant Jnaneshwar, Sant Chokhameळा was continued by saints coming from various state of society. संत श्री चक्रधर, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा या सर्व संतांनी महाराष्ट्रामध्ये जी संत परंपरा चालू केली होती, ज्याची सुरुवात केली होती, ती परंपरा ही पुढे वेगवेगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून आलेल्या संतांनी चालूच ठेवली. इन दिस ग्रुप ऑफ सन्स आर इन्क्लुडेड संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत एकनाथ, संत शेख मोहम्मद, संत तुकाराम, संत निलोबा एक्सेट्रा. मग त्या संतांमध्ये संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत एकनाथ, संत शेख मोहम्मद, संत तुकाराम, संत निलोबा या संतांचा समावेश होतो, ज्यांनी समाजाच्या विविध स्तरातून येऊन सुद्धा संत परंपरा सुरूच ठेवली. सिमिलरली संत जनाबाई, संत सोयराबाई, संत निर्मलाबाई, संत मुक्ताबाई, संत कानोपात्रा अँड संत बहिणाबाई शिवूरकर आर ऑल्सो इन्क्लुडेड. या संतांनी सुद्धा ही संत परंपरा चालू ठेवली. They taught people various virtues like compassion, non-violence, charity service, equality and brotherhood. या सर्व संतांनी लोकांना कशाची शिकवण दिली, कुठले गुण दिले तर कंपॅशन म्हणजे दया, नॉन व्हायलन्स म्हणजे अहिंसा, चॅरिटी म्हणजे परोपकार, सर्व्हिस म्हणजे सेवा, इक्वॅलिटी म्हणजे समानता आणि ब्रदरहूड म्हणजे बंधुभाव. ह्या सगळ्या गुणांची त्यांनी आपल्याला शिकवण दिली. नो वन इज इन्फेरियर, नो वन इज सुपेरियर. कुणीही छोटा नाही आणि कुणीही मोठा नाही. ऑल आर इक्वल, सगळे समान आहोत. सच वॉज द सेंटिमेंट दॅट वॉज क्रिएटेड बाय सन्स इन द माइंड्स ऑफ पीपल. अशा प्रकारची भावना, समानतेची भावना संतांनी लोकांच्या मनामध्ये जागृत केली. सिमिलरली समर्थ रामदास ऑल्सो रेंडर्ड हिज वर्क इन महाराष्ट्र. त्याचप्रमाणे समर्थ रामदासांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये कार्य केलेले आहे. श्री चक्रधर स्वामी. श्री चक्रधर स्वामी वॉज ओरिजिनली अ प्रिन्स फ्रॉम गुजरात. श्री चक्रधर स्वामी हे गुजरातचे राजपुत्र होते. ही बिकेम ॲन ॲसेटिक अँड केम ओव्हर टू महाराष्ट्र. ते ॲसेटिक म्हणजे वैराग्य पत्करलं त्यांनी, संन्यासी झाले आणि महाराष्ट्रामध्ये आले. ही मूव्ड ऑल ओव्हर महाराष्ट्र प्रीचिंग इक्वॅलिटी. ते पूर्ण महाराष्ट्रभर फिरत होते समानतेचा, इक्वॅलिटी म्हणजे समानतेचा, प्रीचिंग म्हणजे उपदेश, सगळ्यांना समानतेचा उपदेश देत ते महाराष्ट्र भ्रमण करत होते. ही डिड नॉट बिलीव्ह इन एनी डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन जेंडर ऑर कास्ट. डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव. ते कोणताही भेदभाव, स्त्री पुरुष किंवा कोणत्याही जातीपातीचा भेदभाव मानत नव्हते. सो सेव्हरल मेन अँड वुमेन बिकेम हिज फॉलोअर्स. आणि म्हणून बरेचसे स्त्री आणि पुरुष त्यांचे अनुयायी बनले होते. फॉलोअर्स म्हणजे अनुयायी. द सेक्ट ही एस्टॅब्लिश इज नोन ॲज महानुभाव सेक्ट. त्यांनी ज्या पंथाची स्थापना केली त्याला महानुभाव पंथ असे म्हणतात. मेमोरेबल इन्सिडेंट्स फ्रॉम हिज लाईफ हॅव बीन कंपाइल्ड इन अ बुक टायटल लीला चरित्र. त्यांच्या चक्रधर स्वामींच्या आयुष्यामधील आठवणींचा संग्रह हा लीळा चरित्र ग्रंथामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. संत नामदेव. संत नामदेव वॉज अ ग्रेट डिवोटी ऑफ विठ्ठल. संत नामदेव हे विठ्ठलाचे खूप मोठे भक्त होते. ही लिव्ड इन द विलेज नरसी. ते नरसी गावचे रहिवासी होते. ही कंपोज न्यूमरस सॉंग्स इन प्रेज ऑफ गॉड. त्यांनी देवावरती खूप सारी गाणी, ज्यालाच आपण अभंग म्हणतो, असे लिहिले. परफॉर्म कीर्तन्स म्हणजे सॉंग्स अँड स्टोरीज बेस्ड ऑन अ रिलिजियस थीम एव्हरीवेअर अँड ब्रॉट अबाउट जनरल अवेकिंग अमॉंग द पीपल. त्यांनी अभंग आणि कीर्तनाच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृतीची कामं केली. ही मूव्ड ऑल ओव्हर महाराष्ट्र टू स्प्रेड भागवत धर्म अँड टॉट द पीपल डीप डिवोशन टू गॉड. त्यांनी भागवत धर्माचा प्रचार करण्यासाठी ते महाराष्ट्रभर संचार केला. महाराष्ट्रभर ते फिरले आणि लोकांमध्ये डीप डिवोशन म्हणजे गाढ भक्ती, देवाबद्दल गाढ भक्तीचा संदेश, शिकवण दिली, भक्ती मार्गाची शिकवण दिली. ही इन्स्टिल्ड इन देम द डिझायर टू प्रोटेक्ट देअर रिलिजन. आणि धर्मरक्षणाचा त्यांच्यामध्ये निर्धार जागृत केला. संत नामदेव लॅटर ट्रॅव्हल्ड ऑल ओव्हर इंडिया स्प्रेडिंग द मेसेज ऑफ ह्युमॅनिटी.
ह्युमॅनिटी मानवतेचा संदेश देण्यासाठी संत नामदेव पूर्ण भारतभर फिरले. ही ट्रॅव्हल टू द पंजाबला सुद्धा गेले अँड स्प्रेड द मेसेज ऑफ इक्वॅलिटी अमॉंग द पीपल देअर. आणि तिथल्या लोकांमध्ये समानतेचा, इक्वॅलिटी म्हणजे काय, समानतेचा संदेश त्यांनी दिला. ही कंपोज सॉंग्स इन हिंदी. त्यांनी हिंदीमध्ये सुद्धा काही अभंग लिहिले, त्याला हिंदीमध्ये पदे असे म्हणतात. इवन टुडे सम ऑफ हिज वर्सेस आर इन्क्लुडेड इन गुरु ग्रंथ साहिब, द होली बुक ऑफ द सिक्स. अजूनही त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिब या शिखांच्या धर्मग्रंथामध्ये आपल्याला आढळतात. हिज सॉंग्स आर स्टील संग ऑल ओव्हर महाराष्ट्र विथ ग्रेट लव्ह अँड डिवोशन. त्यांचे अभंग आजही महाराष्ट्रामध्ये खूप प्रेमाने आणि भक्तिभावाने म्हटले जातात. संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर्स फॅमिली बिलॉंग टू आपेगाव. संत ज्ञानेश्वरांचे जे कुटुंब होते ते आपेगावचे रहिवासी होते. निवृत्तीनाथ अँड सोपानदेव वेअर हिज ब्रदर्स. निवृत्तीनाथ आणि सोपानदेव हे त्यांचे बंधू होते. बंधू म्हणजे भाऊ होते. मुक्ताबाई वॉज हिज सिस्टर. आणि मुक्ताबाई हे बहीण होती. बिगोटेड men of the time used to look down upon these children because they were the offsprings of a sannyasi. ऑफस्प्रिंग म्हणजे मुले, संन्यासाची मुले म्हणून त्या काळचे कर्मठ लोक त्यांना काय करत होते, लुक डाऊन म्हणजे नावे ठेवत होते. इट हॅपन लाईक दिस. देअर फादर टूक संन्यास अँड रिटायर्ड फ्रॉम वर्ल्डली लाईफ. त्यांच्या वडिलांनी काय केलं, संन्यास घेतला आणि त्यांच्या वर्ल्डली लाईफ जे सांसारिक जीवन आहे त्याच्यापासून ते लांब गेले. ॲज अ संन्यासी ही लेफ्ट होम. संन्यासी म्हणजे त्यांनी घर सोडलं. बट लेटर ऑन ऑबेईंग द ऑर्डर ऑफ हिज गुरु ही रिटर्न होम अँड स्टार्टेड लिव्हिंग हिज वाईफ. आणि त्यानंतर त्यांच्या गुरूंच्या सांगण्यावरून ते परत घरी आले आणि त्यांच्या पत्नीसोबत राहू लागले. देअर 4 चिल्ड्रेन वेअर बॉर्न आफ्टरवर्ड्स. आणि मग त्यानंतर त्यांना ही 4 मुले झाले, निवृत्तीनाथ, सोपानदेव, ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाई. The narrow-minded religious leaders did not think it right that a sannyasi should have children. त्यावेळेचे जे कर्मठ लोक होते, संकुचित विचाराचे, छोट्या विचारांचे लोक होते, त्यांना हे मान्य नव्हतं की संन्यासाला मुलं व्हावीत म्हणून. पीपल persecuted these children and banished them from their community. Persecuted म्हणजे त्यांचा खूप छळ केला ह्या मुलांचा आणि त्यांना वाळीत टाकलं. बॅनिश म्हणजे काय, वाळीत टाकलं म्हणजे त्यांच्याशी काही संबंध ठेवायचा नाही असं. Once ज्ञानेश्वर went round the town begging for alms. एकदा ज्ञानेश्वर गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेले होते. आर्म्स म्हणजे भिक्षा. संत लोक जे असतात ते फक्त भिक्षा मागूनच त्यांचा उदरनिर्वाह करतात. बट नो वन वुड गिव्ह हिम एनी आर्म्स. पण कोणीच त्यांना काहीच भिक्षा दिली नाही. ही हॅड टू लिसन टू ॲब्युसिव्ह लँग्वेज इन्स्टेड. आणि भिक्षा तर दिलीच नाही, पण ॲब्युसिव्ह लँग्वेज म्हणजे खूप मनाला वाईट वाटेल अशी भाषा, अशा शब्दात त्यांच्याशी बोललं गेलं. यंग ज्ञानेश्वर वॉज डीपली पेन बाय दिस इन्सिडंट. जे छोटे ज्ञानेश्वर होते त्यांच्या मनाला खूप दुःख झालं. ही एंटर्ड हिज हर्ट. ते त्यांच्या झोपडीच्या आतमध्ये गेले. अँड लॉक द डोअर फ्रॉम इनसाइड टू ग्रीव ओव्हर हिज लॉट. आणि त्यांनी काय केलं, दुःख त्यांना खूप झालं होतं म्हणून ते झोपडीच्या आतमध्ये शिरले आणि दार लावून रडत बसले. मुक्ताबाई केम अँड नॉक ॲट द डोअर. मुक्ताबाई आले आणि त्यांनी ते दरवाजा वाजवला आणि म्हणाली, शी सेड, ओपन द डोअर ज्ञानेश्वर. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी म्हणजे झोपडीचे दार. हाऊ कॅन वी रिमेन ड्रॉन इन अवर ओन स्वॉरो. आपलं स्वतःचं दुःख घेऊन आपण किती दिवस बसायचं. हू विल देन लुक टू द वेलफेअर ऑफ द वर्ल्ड. मग ह्या जगाच्या कल्याणाचा विचार कोण करणार. दीज वर्ड्स ऑफ हिज सिस्टर गेव न्यू होप टू ज्ञानेश्वर. आणि आपल्या बहिणीचे ह्या शब्दांनी ज्ञानेश्वरांना एक नवीन होप, एक नवीन हुरूप आला. ही फॉरगॉट हिज पर्सनल सॉरो अँड स्टार्टेड हिज वर्क. त्यांनी स्वतःचं दुःख बाजूला ठेवून त्यांचं काम सुरू केलं. एव्हरीवेअर द पुअर अँड बॅकवर्ड पीपल वेअर बिंग ऑप्रेस्ड इन द नेम ऑफ द रिलिजन. धर्माच्या नावाखाली प्रत्येक ठिकाणी गरीब लोकांवर काय होत होता, जुलूम होत होता. ज्ञानेश्वर वेंट अमॉंग द पीपल अँड टॉट देम टू हॅव फेथ इन गॉड. ज्ञानेश्वर तिथे गेले आणि त्यांनी लोकांना देवावर श्रद्धा ठेवायला सांगितली. गिव्ह इक्वल ट्रीटमेंट टू ऑल. सगळ्यांना समान वागणूक द्या. हेल्प दोज इन ट्रबल अँड अलाय देअर मिसरी.
त्यांचे दुःख दूर करा. मिसरी म्हणजे दुःख, ॲलॉय म्हणजे दूर करणे. त्यांना संकटामध्ये मदत करा. दिस वॉज द गिस्ट ऑफ हिज ॲडवाइस टू द पीपल. हा त्यांनी लोकांना उपदेश दिला. ज्ञानेश्वर्स वर्ड आर हर्ड in every nook and corner of Maharashtra for the last 700 years. 700 वर्षांपासून ज्ञानेश्वर महाराजांची ही जी शिकवण आहे ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये घुमत आहे. In those days all religious teaching was confined to Sanskrit books. त्यावेळेस जे सगळे पुस्तकं होते धर्माशी रिलेटेड ती सगळी संस्कृत भाषेमध्ये होती. द लँग्वेज ऑफ ऑर्डिनरी पीपल इन एव्हरीडे यूज वॉज मराठी. पण जे सामान्य जी लोक होती त्यांची जी सगळी भाषा होती ती कोणती होती? मराठी भाषेमध्ये त्यांचा सगळा व्यवहार चालत होता. ज्ञानेश्वर रोट हिज आउटस्टँडिंग बुक ज्ञानेश्वरी इन मराठी. मग ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांचं पुस्तक लिहिलं, ज्ञानेश्वरी नावाचं, ते मराठीमध्ये लिहिलं. ही दज ओपन वाईड फॉर हिज पीपल द डोअर्स ऑफ नॉलेज. आणि अशा प्रकारे त्यांनी लोकांसाठी ज्ञानाचं भांडार खुलं करून दिलं. वेअर ही प्रीच द आयडियल ऑफ ब्रदरहूड अमॉंग ऑल मेन. आणि त्यामध्ये त्यांनी सगळ्यांना बंधुभावाची शिकवण दिलेली आहे. ॲट अ व्हेरी अर्ली एज ॲट आळंदी नियर पुणे. खूप लहान वयामध्ये आळंदी, पुण्याजवळच्या आळंदी येथे ज्ञानेश्वर टूक समाधी. ज्ञानेश्वरांनी काय घेतली? समाधी घेतली. समाधी म्हणजे काय? दॅट इज पुट हिमसेल्फ इन अ ट्रान्स फ्रॉम विच ही नेवर केम आउट. अशा समाधीमध्ये जाणं की जिथून ते परत बाहेर येणार नाहीत. इवन टुडे ऑन द 11th day ऑफ आषाढ अँड कार्तिक. हे मराठी महिन्यात आषाढ आणि कार्तिक महिन्याच्या 11 डे म्हणजे एकादशीला लॅक्स ऑफ पिलग्रिम्स गो टू आळंदी पंढरी विथ डिवोशन. खूप सारे लोक, लाखो लोक काय करतात? लाखो भक्त आळंदी आणि पंढरपूरला भक्तीने येतात, भक्तिभावाने येतात. संत एकनाथ कॅरीड ऑन द वर्क स्टार्टेड बाय संत नामदेव अँड संत ज्ञानेश्वर. संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वरांनी जे सुरू केलेलं काम होतं ते संत एकनाथांनी पुढे नेलं. ही लिव्ड इन पैठण. ते पैठणमध्ये राहत होते. ही प्रीच दॅट द वे टू रीच गॉड वॉज थ्रू डिवोशन. त्यांनी काय सांगितलं की देवाजवळ जर पोहोचायचं असेल तर भक्तीचाच मार्ग अवलंब केला पाहिजे, भक्ती मार्गाचा अवलंब केला पाहिजे. ही रोट न्यूमरस रिलिजियस सॉंग्स, अभंग्स, ओवीज अँड भारुड्स. त्यांनी खूप सारे अभंग लिहिले, ओव्या लिहिल्या, भारुडे लिहिली. हिज ॲडवाइस टू द पीपल वॉज नॉट टू ॲक्सेप्ट एनी डिस्टिंक्शन ऑफ हाय अँड लॉ. त्यांनी लोकांना सांगितलं की उच्च नीच असा भेदभाव अजिबात करू नका. ही मेड फ्रेंड्स विथ द पुअर अँड द डाऊन ट्रोडन अँड टॉट देम डिवोशन टू गॉड. गरीब लोकांना, मागासल्यांना त्यांनी जवळ केलं आणि त्यांना भक्तिभावाची शिकवण दिली. हिज लव्ह एक्सटेंडेड इवन टू द डम ॲनिमल्स. त्यांचं जे प्रेम होतं तर त्यांनी जर लोकांवर तर दया करा, प्रेम करा हे सांगितलंच, पण त्याचबरोबर मुक्या प्राण्यांवर सुद्धा त्यांनी दया करा असं सांगितलं. ही एक्झॉर्टेड द पीपल टू लव्ह ऑल लिव्हिंग बीइंग्स अँड प्रॅक्टिसाइज व्हॉट ही प्रीच्ड. त्यांनी लोकांना सांगितलं की सगळ्या प्राणीमात्रांवर दया करा, प्रेम करा. त्याचप्रमाणे ते स्वतःसुद्धा करत होते. वन डे ही वॉज गोइंग टू द रिव्हर गोदावरी फॉर अ बाथ. एके दिवशी ते गोदावरीमध्ये स्नानाला चालले होते, आंघोळीला चालले होते. इट वॉज नून. दुपारची वेळ होती. अँड व्हेरी हॉट. आणि खूप गरम होतं. द सँड बेड अलॉंग द रिव्हर साईड वॉज व्हेरी हॉट टू. नदी किनाऱ्याचा जो भाग होता तो सुद्धा खूप गरम झाला होता. ही हर्ड द क्राईंग ऑफ अ पुअर चाइल्ड सिटिंग ऑन द हॉट सँड. त्यांना त्या गरम मातीवरती, गरम वाळूवरती एक छोटंसं लहान मुलगा रडत असलेला दिसला. एकनाथ लुक्ड अराउंड अँड सॉ द चाइल्ड. एकनाथांनी इकडे तिकडे बघितले आणि त्या मुलाकडे बघितले. ही रश टू हिम अँड लुक्ड अराउंड फॉर द चाइल्ड्स पॅरेंट. ते त्या मुलाजवळ पळत गेले आणि त्याला उचलून घेत आणि त्याच्या आईवडिलांसाठी, आईवडील कुठे दिसत आहेत का हे बघण्यासाठी ते इकडे तिकडे बघत होते. ही पिक अप द चाइल्ड इन हिज आर्म्स, वाईप्ड हिज टीयर्स अँड रिच्ड हिम होम. त्यांनी त्या मुलांना उचलून घेतलं, त्याचे डोळे पुसले आणि त्याला घेऊन घरी आले.
In this way, by his personal example, Eknath impressed the message of love and equality on the minds of the people. आणि अशा प्रकारे स्वतःच्याच उदाहरणातून त्यांनी लोकांना प्रेम आणि समानतेचा संदेश दिला. संत तुकाराम. टू ग्रेट सेंट्स तुकाराम अँड रामदास लिव्ड इन शिवाजीज टाइम. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये दोन थोर संत होऊन गेले, संत तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास. तुकाराम केम फ्रॉम देहू नियर पुणे. तुकाराम महाराज हे पुण्याजवळ देहू गावचे. ही ओन अ फार्म अँड अल्सो अ ग्रॉसरी शॉप. त्यांचं स्वतःचं शेती होती आणि किराण्याचं दुकान होतं. हिज फोरफादर्स यूज टू लेंड मनी टू द नीडी पीपल. त्यांचे जे पूर्वज होते ते सावकार होते. सावकार काय करायचे, जे गरजू लोक आहेत त्यांच्याजवळचं काही सोनं असेल, जमिनीचे कागद असतील, ते स्वतःकडे घ्यायचे आणि त्याच्या बदल्यात त्यांना पैसे देत असत. बट तुकाराम ड्रोन इन द रिव्हर इंद्रायणी ऑल द रेकॉर्ड ऑफ लोन पेपर्स ही हॅड, thus गिविंग रिलीफ टू मेनी. पण तुकाराम महाराजांनी काय केलं, त्यांच्याजवळ जे असलेले जे कागद होते कर्जाचे ते सगळे इंद्रायणी नदीमध्ये त्यांनी बुडवून टाकले आणि खूप लोकांना कर्जमुक्ती दिली. ही वुड गो टू द नेबरिंग हिल अँड सिंग सॉंग्स इन प्रेज ऑफ गॉड विठ्ठल. ते शेजारील डोंगरावरती जायचे आणि तिथे विठ्ठलावरती अभंग लिहायचे, अभंग म्हणत बसायचे. ऑन द 11th डे एकादशी ऑफ द मंथ ऑफ आषाढ अँड कार्तिक ही वुड गो टू पंढरपूर. आषाढ आणि कार्तिक महिन्याच्या 11व्या दिवशी एकादशीला ते पंढरपूरला जायचे. ही रोड डिवोशनल सॉंग्स, अभंग्स अँड परफॉर्म कीर्तन्स. त्यांनी खूप सारे अभंग लिहिले आणि कीर्तनं म्हटली. थाउजंड्स फोक्स टू लिसन टू हिम. हजारो लोक त्यांचे कीर्तन ऐकायला यायचे. संत तुकाराम प्रीच टू द पीपल अबाउट द व्हर्च्यूज ऑफ पिटी म्हणजे दया, फॉरगिव्हनेस म्हणजे क्षमा, अँड द पीस ऑफ माइंड म्हणजे शांती. तुकाराम महाराजांनी लोकांना दया, क्षमा, शांती याचा संदेशाची शिकवण दिली. ही अल्सो गेव देम द मेसेज ऑफ इक्वॅलिटी. तसेच समानतेचा संदेश सुद्धा दिला. ही अलोन इज अ सेंट अँड गॉड ड्वेल्स विथ हिम who calls the weak and the downtrodden at his own. म्हणजेच जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा संत तेथेची जाणावा, असं त्यांनी सांगितलं. ही इम्प्रेस दिस ट्रूथ ऑन द माइंड्स ऑफ द पीपल. आणि लोकांच्या मनावर त्यांनी हे बिंबवलं. ही मेड देम थिंक. त्यांनी लोकांना विचार करायला लावला. पीपल ॲक्सेप्टेड हिम ॲज अ ग्रेट रिलिजियस लीडर अँड शॉवर्ड देअर प्रेज ऑन हिम. लोकांनी त्यांचा स्वीकार केला. इवन टुडे ऑल ओव्हर महाराष्ट्र वी हिअर पीपल प्रोक्लेमिंग ज्ञानबा तुकाराम, द नेम्स ऑफ द टू ग्रेट सेंट्स. आणि अजूनसुद्धा आपण ज्ञानबा तुकाराम नावाचा जयघोष ऐकतो. संत ज्ञानेश्वर इज कॉल्ड ज्ञानबा अल्सो. ज्ञानबा म्हणजे संत ज्ञानेश्वरांना ज्ञानबा म्हणतात आणि तुकाराम म्हणजे तुकाराम महाराज. इवन टुडे तुकाराम गाथा इज रीड इन एव्हरी हाऊसहोल्ड. आज सुद्धा तुकाराम गाथा ही प्रत्येक घरामध्ये वाचली जाते. समर्थ रामदास. At the same time, the hills and valleys of Maharashtra were filled with the echoes of Jai Jai Raghuveer Samartha, glory be to the great Rama, and invocation constantly on the lips of the great Saint Ramdas. आणि त्याच वेळेस दरीखोऱ्यातून एकच नावाचा जयघोष ऐकायला येत होता, जय जय रघुवीर समर्थ, जे कंटिन्युअली संत रामदासांच्या मुखामधून येत होता. रामदास वॉज बॉर्न ॲट जांब ऑन द बँक ऑफ द गोदावरी इन मराठवाडा. मराठवाड्यामध्ये गोदावरी नदीच्या किनारी असणाऱ्या जांब गावामध्ये रामदास स्वामींचा जन्म झाला. हिज बर्थडे फॉल्स ऑन द रामनवमी, द डे ऑन विच द ग्रेट हिरो रामा वॉज बॉर्न. त्यांचा जो बर्थडे होता तो रामनवमीला, रामनवमी म्हणजे ज्या दिवशी रामांचा जन्म झाला त्या दिवशी होता. नारायण वॉज हिज रियल नेम बट ही प्रिफर्ड टू कॉल हिमसेल्फ रामदास, द सर्वंट ऑफ राम. त्यांचं मूळ नाव नारायण होतं, पण त्यांचा जन्म रामनवमीला असल्यामुळे त्यांना रामदास, रामाचे दास, रामाचा भक्त, रामाचा सेवक असं त्यांना ऐकायला आवडत होतं. थ्रू हिज ग्रेट बुक दासबोध ही टॉट मेन द वेज ऑफ गुड लाईफ.
त्यांच्या दासबोध या पुस्तकामध्ये, या ग्रंथामध्ये त्यांनी सर्वांना चांगले जीवन कसे जगावे याचा मार्ग दाखवला आहे. थ्रू हिज मनाचे श्लोक, स्टांजाज ॲड्रेस टू द माइंड, ही गेव पीपल लेसन्स इन गुड थॉट्स अँड गुड कंडक्ट. मनाचे श्लोक या पुस्तकातून त्यांनी गुड थॉट्स म्हणजे सद्विचार आणि गुड कंडक्ट म्हणजे चांगले वर्तन, सद्वर्तन याच्याबद्दल लोकांना सांगितलं. टू पॉप्युलराइज द वर्शिप ऑफ स्ट्रेंथ, ही रेज द टेम्पल्स ऑफ हनुमान, द गॉड ऑफ स्ट्रेंथ. बलोपासनेसाठी त्यांनी हनुमानाची मंदिरे बांधली. हे एक्झॉर्टेड पीपल टू बी स्ट्रॉंग अँड टोल्ड देम द पॉवर दॅट रिसाइड्स इन द युनायटेड पीपल. ही टॉट देम टू ऑर्गनाइज देमसेल्व्स अँड फाईट अगेन्स्ट इनजस्टिस. त्यांनी लोकांना संघटना करायला शिकवलं आणि अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलं. दिस गेव करेज टू द पीपल. आणि याच्यामुळे त्यावेळेच्या लोकांना धीर आला. द वर्क ऑफ सेंट्स ब्रॉट अबाउट अ ग्रेट अवेकिंग अमॉंग द पीपल. संतांच्या या कार्यामुळे लोकांमध्ये जनजागृती झाली. रिलिजन वन्स अगेन बिकम अ थिंग टू बी रिस्पेक्टेड अँड अ स्पिरिट ऑफ सेल्फ रिलायन्स वॉज बॉर्न. धर्माचा आदर करायला शिकले लोक. पीपल रिगेन देअर लॉस्ट कॉन्फिडन्स. स्वतःचा जो हरवलेला आत्मविश्वास होता तो त्यांना परत मिळाला. दिस ग्रेट अवेकिंग अमॉंग द पीपल ब्रॉट अबाउट बाय द सेंट्स हेल्प शिवाजी इन हिज फाईट फॉर स्वराज. आणि लोकांमध्ये हे जनजागृती झाल्यामुळे, संतांच्या या कामगिरीमुळे लोकांमध्ये जनजागृती झाली आणि त्याचा जो फायदा आहे तो शिवाजी महाराजांना स्वराज्य उभारणीच्या कामामध्ये झाला. थँक्यू.